नमस्कार. आपल्या गाबित बॉय या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही सकाळी उठल्यावर नाश्ता केला आणि आता या व्हिडिओमध्ये आम्ही संध्याकाळी फिशिंगला गेलेलो आणि फिशिंगला गेल्यानंतर आम्हाला तिथे कोणते कोणते मासे मिळाले आणि आम्ही किती मजा केली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल आणि आम्ही कुठे गेलेलो हे पण सांगतो फिशिंगला. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी भेटूया आपण. चला. तर आता आपण आलो फिशिंगला. दरवेळीप्रमाणे एक प्रयत्न करतो आणि आम्ही घरी जातो. सारखे प्रयत्न करतो, आम्हाला काही मासे मिळत नाहीत. मासे आम्हाला बघून हसतच असतात. तर बघूया आता काय आज मिळालं तर मिळालं. हे बघा, या बंदरावर जायचा रस्ता आणि इथे आपलं जय बांदेश्वराचं मंदिर आहे आणि आपण ती समोर भिंत दिसते ना, त्या भिंतीवरून आपण जाणार आहोत मासे पकडायला. हो, नाही नाही काय नाही राहिलं. मोबाईल घेतला, लॉक झाली ना. काय राहिलं? तिथे बंदरावर काम चालू आहे, त्याच्यामुळे पुढे जायला देत नाही. हे देवाचं मंदिर आहे. हा, आपला हावडा ब्रिज वेंगुर्ल्याचा. त्याच्यावरून आपण जाणार, नाव बघत उतरणार आणि तिथून पुढे त्या ह्याच्यावर जाणार, भिंतीवर. हा आपला हावडा ब्रिज वेंगुर्ल्याचा. आणि तिथे ठीक आहे ना, ते बघा, ते उद्यापासून मच्छीमारी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सगळं जाळ्यांची कामं चालू आहेत. सगळ्या बोटी तयार होत आहेत. किती छान व्ह्यू आहे आणि हे पण किती छान आहे बघा. मस्त शांत आणि उतरतोय. हा, बाबू शेठचा आपल्याला फोटो काढायचा आहे. हे बघा, जलबांदेश्वरचं किती छान बांधलंय. आम्ही आलोय, हे बघा किती आतमध्ये आलोय. आणि हे आपलं आता रॉड बनवायचं आहे. तो मी बनवतो पटपट आणि बघू काय मिळतंय का नाही. काहीतरी एखादा तरी मासा मिळू दे देवा. हां थांबा, ते नाही, ते आधी हे काढा. तू पकडतोयस मी काढू? हे आपलं
पॉज करू. अरे हा, असं चालू. डायरेक्ट नसतं ना, डायरेक्ट तिकडे टाकतात. पुढे अडकवायचं नाही का? झाला आपला रॉड रेडी. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही फिशिंग करण्याचा प्रयत्न केला आणि दोघंही कंटाळलो आणि आम्ही घरी आलो. पण आम्हाला घरी यायच्या आधी एक छोटूसा मासा तरी मिळाला. मासा नाही आहे तो, शंख मिळाला. पण काहीतरी मिळालं पहिल्यांदा आमच्या गळाला. तर आम्ही दोघांनी थोडा टाइमपास करून मग आम्ही घरी निघालो. तर या फोटोमध्ये बघा तुम्हाला दिसेल छोटासा शंख आम्हाला मिळालेला.